स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेडियस ऑफ गायरेशनचा कन्सेप्ट बघितलेला आहे. आय होप यू हॅव गॉट दॅट. तुम्ही 2-3 वेळा ऐकलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. आता आपण पॅरलल ॲक्सेस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरम 2 थेरम बघणार आहोत. तर पॅरलल ॲक्सेस थेरम, इथं पॅरलल ॲक्सेस हा शब्द दिसतो तुम्हाला. एक उदाहरण घेऊ आपण. समजा हा रॉड आहे. या रॉडच्या सेंटरमधून आपण असा ॲक्सिस पास केला आहे. हा आपण सेंटर आहे म्हणून याला सी म्हणूया. समजा आपण कुठला तरी एक पॉईंट ओ घेऊया. समजा ओमधून एक ॲक्सिस पास करूया. तर आपल्याला हे दोन ॲक्सिस पॅरलल दिसतात. समजा आपल्याला आय सी माहीत आहे. आय सी म्हणजे काय? रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासमधून जाणारा ॲक्सिस आणि रॉडच्या लेंथला परपेंडिक्युलर असणारा ॲक्सिस याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12 असतो, असं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. हा माहीत आहे आपल्याला, हा नोन आहे. आपल्याला अननोन काढायचं असेल, म्हणजे ओमधून जाणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउटचा रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, त्याला आपण आय ओ असं म्हणूया. आपल्याला आय सी माहीत आहे, आपल्याला आय ओ काढायचा आहे. मग तुम्हाला एक लक्षात येतं का बघा, हा ओमधून जाणारा जो ॲक्सिस आहे, सीमधून जाणारा जो ॲक्सिस आहे, हे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत. समजा यांच्यातलं डिस्टन्स L/4 आहे. L/4 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 म्हणजे टोटल लेंथ L आहे आणि यांच्या दोघातलं डिस्टन्स जर L/4 असेल, ह्या दोन्ही ॲक्सिसमधलं डिस्टन्स आपल्याला माहीत असेल, तर आपण पॅरलल ॲक्सेस थेरम वापरून ज्या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे तो काढू शकतो. म्हणजे ओ पॉईंटमधून जाणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउटचा रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. त्याला आपण आय ओ असं म्हणू. ओ पॉईंटमधून जाणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा आपल्याला काढायचा आहे. आणि सीमधून जाणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउटचा माहीत आहे. वन मोमेंट ऑफ इनर्शिया वी नो and we are going to find out the unknown moment of inertia, that is the moment of inertia of the same body about an axis passing through some other point, but the axes are parallel. Then we can apply this parallel axis theorem to find out the moment of inertia. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याकडं एक डिस्क आहे. डिस्क म्हणजे अशी आहे. दिस इज डिस्क. या ॲक्सिसच्या अबाउटचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत आहे. हा सेंटर आहे आणि प्लेनला परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे. डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे. त्याला आपण आय सी जर म्हटलं तर तो mr²/2 आहे. हे आपण प्रूव्ह पण केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये. तर हे आपल्याला प्रूफ यायला पाहिजे. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलेलं आहे, ते पहा. तर mr²/2. आणि समजा आपल्याला या ॲक्सिसच्या अबाउटचं काढायचं आहे, म्हणजे अबाउट डायमीटर, म्हणजे हे डायमीटरशी कोइन्साइडिंग होणारा ॲक्सिस आहे. याच डिस्कचा या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहीत आहे. परपेंडिक्युलर ॲक्सिस आपण एक काढलेला आहे जो प्लेनमध्ये आहे. हा प्लेनला परपेंडिक्युलर आहे, डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. हा डिस्कच्या प्लेनमध्ये आहे. याला आपण समजा आय ओ असं म्हटलं, म्हणजे डायमीटरचा आहे तर आय डी म्हणूया. त्याला आय डी असं म्हटलं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट द डायमीटर, आय डी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन आय सी. हे माहीत आहे, हे काढायचं आहे. तर इथं दोन ॲक्सिस तुम्हाला परपेंडिक्युलर दिसतात. इथं तुम्हाला परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरम वापरायचं आहे. इथं पॅरलल ॲक्सेस थेरम वापरायचं आहे. ॲक्सेस जर पॅरलल असतील तर पॅरलल ॲक्सेस थेरम वापरा. ॲक्सेस जर परपेंडिक्युलर असतील तर परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरम वापरून आपण अननोन मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. त्याच बॉडीचा वेगळ्या ॲक्सिसच्या अबाउटचा, एका ॲक्सिसच्या अबाउटचा माहीत आहे, दुसऱ्या ॲक्सिसच्या अबाउटचा आपल्याला काढायचा आहे. असा तो प्रकार आहे. मग त्याच्यासाठी आपण एक इरेग्युलर बॉडी अशी कन्सिडर करूया. सपोज दिस इज ए बॉडी आणि या बॉडीमध्ये आपण 2 पॉईंट्स घेऊया. एक पॉईंट आपण सी घेऊया, म्हणजे सेंटर ऑफ मास आहे, आणि एक पॉईंट आपण ओ घेऊया. ओ हा पॉईंट जो आहे तो ओ पॉईंट इज ज्या पॉईंटचा तो असा पॉईंट आहे की ज्या पॉईंटच्या अबाउटचा या बॉडीचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. या ॲक्सिस इज पासिंग थ्रू पॉईंट ओ. इथं तुम्हाला दिसतं बघा, आय ओ काढायचा. यू आर सपोज टू फाइंड आउट आय ओ. आय सी इज गिवन, जे आय सी तुम्हाला माहीत आहे. सी दिस इज पॉईंट सी, दिस इज
आय सी. म्हणजे या बॉडीचा मास समजा आपण एम घेतला, या बॉडीचा या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला ओ पॉईंटमधून जाणाऱ्या ॲक्सिसचा काढायचा आहे, त्याला आपण आय ओ असं म्हणूया. आय ओ वी आर सपोज टू फाइंड आउट. आय सी वी नो फॉर एक्झाम्पल, आणि वी आर सपोज टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट ओ ऑफ दिस बॉडी. आता या दोघातलं डिस्टन्स समजा आपण एच घेतलं आहे, या दोघातलं डिस्टन्स एच घेतलं आहे, आणि आपण ओ सी थोडंसं प्रोड्यूस करूया, आणि आपण इथे एक पॉईंट पी घेऊया. पॉईंट पी जवळ डी एम हा मास आपण घेतला आहे. इथं तुमच्या पुस्तकात त्याला डी असं नाव दिलं आहे. डी पॉईंटजवळ आपण तो पॉईंट घेतलेला आहे जिथं डी एम हा मास आहे. या बॉडीचा एक छोटासा मास डी एम इथं प्रेझेंट आहे, हा आपण जोडून घेऊया. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे ॲक्सिस असा आहे आणि इथे एक मास आहे आणि हे आपण जोडलेलं आहे. आपल्याला हे असं दाखवताना असं दाखवावं लागेल. हे दिसताना तुम्हाला असं दिसतं, पण ॲक्च्युली हे असं डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे फ्रॉम दिस ॲक्सिस. या ॲक्सिसपासून हे जे डिस्टन्स आहे सी डी ते परपेंडिक्युलर आहे. कशाला? या ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर तुम्ही ओ डी पण जॉईन करा. जॉईन सी डी, जॉईन ओ डी. ओ डी हे काय आहे? ओ डी हे डी एम मासचं या ओमधून जाणाऱ्या ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स आहे. सी डी हे सीमधून जाणाऱ्या ॲक्सिस जो आहे त्याचं डी एमपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. आणि आपण एक डी एम परपेंडिक्युलर काढूया. ड्रॉ डी एम परपेंडिक्युलर ऑन ओ सी प्रोड्यूस्ड. ओ सी जे पुढं प्रोड्यूस्ड म्हणजे पुढं वाढवणे. ओ सी हा आपण पुढं वाढवला आहे, त्याच्यावर डी एम आपण परपेंडिक्युलर काढला आहे. तर ही फिगर समजते का बघा. याच्यामध्ये आपण एक बॉडी घेतली आहे ज्याचं मास कॅपिटल एम आहे किंवा मास एम आहे, स्मॉल एम असं आहे. एकदा आपण कॅपिटल एम वापरला आहे, स्मॉल एम असं मास म्हणू आपण. त्या बॉडीला आपण डी एम असं समजा कन्वर्ट करू शकतो. त्यातला एक डी एम आपण इथं घेतलेला आहे. कन्सिडर ए बॉडी हॅविंग मास एम ॲज शोन इन द फिगर. वी लेट अस कन्सिडर ए स्मॉल मास डी एम which is at a distance of CD from the axis passing through center of mass C, which is at again the distance between the axis passing through point O and DM is OD. CD आणि OD हे डिस्टन्सेस आहेत. कशाचे? DMचे. कशापासून? सीमधून जाणाऱ्या ॲक्सिसपासून आणि ओमधून जाणाऱ्या ॲक्सिसपासून. द ॲक्सिस पासिंग थ्रू सी, द ॲक्सिस पासिंग थ्रू ओ, द डिस्टन्स बिटवीन DM विथ रिस्पेक्ट टू दीज ॲक्सिस आर CD अँड ओ डी रिस्पेक्टिवली असं आपल्याला म्हणतात. आणि एक लक्षात घ्या, हे दोन्ही ॲक्सिस पॅरलल आहेत. फॉर एक्झाम्पल समजा आपण एखादी बॉडी घेतली, आपण एखादी बॉडी घेऊया. फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज ए बॉडी. ही बॉडी आहे. इथून एक ॲक्सिस पास केला आपण आणि इथून एक ॲक्सिस पास केला आहे. म्हणजे हे दोन्ही ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आहेत. हे लक्षात येतं का बघा तुमच्या. म्हणजे आपण जर दोन ॲक्सिस असे घेतले, दोन ॲक्सिस आपण असे घेतले, अशी फिगर आहे. ओके. तर हे दोन्ही ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आहेत आणि यांच्यातलं डिस्टन्स किती आहे बघा, एच. एच हे यांच्यातलं डिस्टन्स आहे. अशी तर ती फिगर आहे. आणि याच बॉडीचा आपण इथला कुठला तरी एक पॉईंट घेतला आहे आणि या ॲक्सिसपासून हे डिस्टन्स किती आहे, सी डी, आणि हे डिस्टन्स ओ डी. म्हणजे हे डिस्टन्स सी डी आहे, इथं ॲक्सिस आहे, हा सीमधून जातो आहे, हा ओमधून जातो आहे. इथं आपण एक पॉईंट कन्सिडर केला त्या बॉडीचा आणि ते डिस्टन्स आपण जॉईन केलं. सी डी आणि ओ डी असं आपण त्या डिस्टन्सला नाव दिलेलं आहे. तर आणि दोन्ही ॲक्सिस पॅरल असल्यामुळे त्यांच्यातलं डिस्टन्स जे आहे ते एच, आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. दोन पॅरल ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. आणि आपण काय केलं, ओ सी पुढं वाढवलं आहे आणि डीपासून एक परपेंडिक्युलर ओ सी प्रोड्यूसवर काढलेला आहे, की जेणेकरून तुम्हाला सी डी एम हा तुम्हाला राईट अँगल ट्रँगल मिळेल, ओ डी एम हा सुद्धा राईट अँगल ट्रँगल मिळेल. आता पहिल्यांदा आपण काय करू, एक लक्षात घ्या. एखाद्या ॲक्सिसपासून एखादा मास एम जर आर इतक्या अंतरावर असेल तर या मासचं या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, MR². तसं या ॲक्सिसपासून डी एम हा जो मास आहे तो किती अंतरावर आहे बघा. डी एम हा मास या ॲक्सिसपासून सी डी इतक्या अंतरावर आहे. त्यामुळं आपण इथं काय म्हणू शकतो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डी एम. डी एम मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सी
सीमधून जाणारा म्हणजे सीमधून जाणारा ॲक्सिस डी एमपासून सी डी इतक्या अंतरावर आहे. मग त्या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, आय सी इज इक्वल टू डी एम इंटू आर स्क्वेअर. डी एम इंटू आर स्क्वेअर म्हणजे इथं काय सी डी स्क्वेअर आहे, ते डिस्टन्स किती आहे फक्त सी डी आहे. मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. हा मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा आहे, डी एमचा. कुठल्या ॲक्सिसच्या अबाउटचा, सीमधून जाणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउटचा. मग आता मला सांगा, या सेंटर ऑफ मासमधून जाणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया होल बॉडीचा किती असेल, इंटिग्रेशन टी एम इंटू आर स्क्वेअर, किंवा मी याला काय लिहितो, इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम. म्हणजे डी एम डी एम डी एम डी एम आपण काय केलं आहे, सगळे डी एम आपण असे बॉडीला विभागले आणि इन जनरल आपण फॉर्म्युला काय लिहिला, डी एम इंटू सी डी स्क्वेअर. इथं सी डी स्क्वेअर लिहूया, सी डी स्क्वेअर म्हणजे सी डी स्क्वेअर डी एम असा तो फॉर्म्युलाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सी पॉईंटमधून जाणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउटचा बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया डी एमचा एवढा आहे, एका डी एमचा. तर ही बॉडी पूर्ण डी एम अशी जर आपण डिवाईड केली तर होल बॉडीचा इंटिग्रेशन घेतलं आपण, तर आय सी म्हणजे हे समजतं का बघा. व्हॉट इज आय सी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी, होल बॉडी. इथे इंटिग्रेशन घेतलं आपण. फक्त एकच मास असेल तर तिथे इंटिग्रेशन येणार नाही. सगळे मासेस जर आपण या ॲक्सिसच्या अबाउटचं कन्सिडर केलं तर इंटिग्रेशन येणार. हा इंटिग्रेशन म्हणजे एकत्रीकरण केलं आपण सगळ्या होल बॉडीचं डी एमचं एकत्रीकरण करून मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा मिळवला, त्याला आपण इक्वेशन 1 म्हटलं. सिमिलरली समजा तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डी एम अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू ओमधून जाणारा ॲक्सिस जर तुम्ही घेतला, ओमधून जाणारा ॲक्सिस आणि डी एमचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला, तर आय ओ किती येईल बघा, डी एम तो मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. स्क्वेअर किती आहे त्याचं, डिस्टन्स किती आहे बघा, ओ डी. हे डिस्टन्स ओ डी, हे डिस्टन्स मगाशी सी डी होतं, आता हे ओ डी आहे या ॲक्सिसच्या अबाउटचं मोमेंट. तसेच सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट ॲक्सिस थ्रू ओमधून जाणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउट होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, इंटिग्रेशन ओ डी स्क्वेअर डी एम. याला आपण इक्वेशन ह्याला इथं पण इंटिग्रेट केलं आपण. या ॲक्सिसच्या अबाउटचा होल बॉडीचा इंटिग्रेशन, इंडिव्हिज्युअल बॉडीचा इंटिग्रेशन नाही असं. मग आता त्याचप्रमाणे सो आय ओ इज इक्वल टू काय येतं बघा, आय ओ इज इक्वल टू काय येतं, आय ओ म्हणजे इथं आपल्याला इथं ओ डी आहे ना, ओ डी पायथागोरस थेरम वापरून आपण ओ डीचा स्क्वेअर बरोबर ओ एम स्क्वेअर प्लस डी एम स्क्वेअर येणार. इथं काय येणार, ओ एम प्लस डी एम ओ एम स्क्वेअर प्लस डी एम स्क्वेअर. ओ डीची आपण किंमत भरली, इथं डी एम घेतला. ठीक आहे. ओ डी स्क्वेअर म्हणजे काय, ओ एम स्क्वेअर प्लस डी एम स्क्वेअर. मग इथं ओ एम म्हणजे काय, परत ओ सी प्लस सी एम ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डी एम स्क्वेअर. इथं डी एम. आता हे काय तर बघा, ओ सी स्क्वेअर डी एम, सॉरी ह्याचा आपण स्क्वेअर करूया, ओ सी स्क्वेअर प्लस 2 ओ सी सी एम प्लस सी एम स्क्वेअर प्लस डी एम स्क्वेअर. ह्याचं आपण एक्सपान्शन केलं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर प्लस डी एम स्क्वेअर. हा डी एम जसाच्या तसा बाहेर. आता मला सांगा, सी एम स्क्वेअर प्लस डी एम स्क्वेअर सी डी स्क्वेअर येतं. इथं पायथागोरस थेरम आपण छोट्या ट्रायंगलला अप्लाय केला. सो व्हॉट वी गेट, ओ सी स्क्वेअर प्लस 2 ओ सी सी एम प्लस
CD² DM. मग आता आपण काय करूया, हा IO इज इक्वल टू या प्रत्येकाला DM ने मल्टिप्लाय करू. OC² DM प्लस 2 इंटू OC इंटू 2 इंटू OC इंटू CM इंटू DM, हा DM याला मल्टिप्लाय केला, प्लस CD² DM असं आपण केलं. आता OC म्हणजे H आहे. सो आणि देअरफॉर इंटिग्रेशन OC² म्हणजे H आहे. सो H² इंटू DM असं करू आपण. H कॉन्स्टंट आहे, ह्या दोन पॅरलल ॲक्सिसमधला तो डिस्टन्स आहे, त्यामुळे आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. 2 इंटू OC इंटू CM इंटू DM असं घेऊया, प्लस CD काय बघा, CD² DM इंटिग्रेशन CD² DM हे असं आलं. आता एक इथं हा जो पॉईंट आहे, इंटिग्रेशन CM DM इज इक्वल टू 0 असतं. आता हे 0 काय घेतलं आपण, CM म्हणजे इथं C हा सेंटर ऑफ मास आहे, तर CM इतक्या अंतरावर असलेले, CM इतका अंतर असलेले C पासूनचे जे सगळे पॉईंट्स आहेत, तर C हा सेंटर ऑफ मास आहे. इथं आपण काय घेतलं, इंटिग्रेशन CM DM इज इक्वल टू 0. याचं कारण असं आहे, इथं असं म्हणायचं की इंटिग्रेशन ऑफ मोमेंट ऑफ मासेस, हा मोमेंट ऑफ मास आहे. मोमेंट ऑफ मास म्हणजे मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा मास, समजा ही बॉडी अशी फिरत असेल या ॲक्सिसभोवती, हा फोर्स असा आहे आणि CM असा आहे, त्यामुळं हा मास आहे, हा 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 जो इथला छोटासा पॉईंट आहे तो असा जाईल तिकडं त्या साईडला, आणि CM आहे त्यांच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. हा जर आपण अँटी क्लॉकवाईज मोमेंट म्हणला तर त्याच वेळी CM इतका अंतरावर असणारा इथला पॉईंट तो इकडे येईल, म्हणजे हा क्लॉकवाईज असेल, हा अँटी क्लॉकवाईज असेल. अशा पद्धतीने आपण जर इंटिग्रेशन घेतलं पॉईंट Cच्या अबाउट, पॉईंट Cच्या अबाउटचे जे मोमेंट ऑफ मासेस आहेत, सेंटर ऑफ मासच्या अबाउटचे मोमेंट ऑफ मासेसचं इंटिग्रेशन 0 असतं असं म्हणायचं. इथं काय म्हणायचं, द इंटिग्रेशन ऑफ किंवा द सम ऑफ मोमेंट्स ऑफ मासेस अबाउट सेंटर ऑफ मास ऑफ ए बॉडी. द सम ऑफ, इंटिग्रेशन म्हणजे समचाच प्रकार आहे तो. द सम ऑफ मोमेंट्स ऑफ मासेस अबाउट द सेंटर ऑफ मास इज कन्सिडर्ड टू बी 0. त्यामुळे ही टर्म 0 होते. मी इथं लिहितो वाटल्यास, द सम ऑफ मोमेंट्स ऑफ मासेस about center of mass is 0. therefore इंटिग्रेशन CM DM किती येतं, 0. मग आता काय राहतं बघा, therefore IO इज इक्वल टू H² इंटू इंटिग्रेशन DM प्लस इंटिग्रेशन CD² DM. IO इज इक्वल टू, आता इंटिग्रेशन DM म्हणजे काय, सगळे DM आपण एकत्र केले तर टोटल मास मिळेल. टोटल मास ऑफ द बॉडी आपण समजा कॅपिटल M पकडला तर इंटिग्रेशन DM म्हणजे M आहे, M इंटू H² प्लस CD² DM म्हणजे काय बघा, CD² DM म्हणजे इक्वेशन 1 वरून आपण काय लिहू शकतो, CD² DM म्हणजे IC आहे. सो इथं आपण IC लिहू याच्यासाठी. सो आपला फॉर्म्युला काय आला, IO इज इक्वल टू IC प्लस mh². दिस इज द रिक्वायर्ड प्रूफ. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. IO इज इक्वल टू IC प्लस mh². याला आपण पॅरलल ॲक्सिस थेरम असं म्हणायचं. चं स्टेटमेंट आहे, मॅथमॅटिकल स्टेटमेंट. पॅरलल ॲक्सिस थेरमचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट IO इज इक्वल टू IC प्लस mh². मोमेंट ऑफ इनर्शी ऑफ ए बॉडी अबाउट एनी ॲक्सिस, जे आपल्याला इथं O हा कुठलाही एक पॉईंट दिला आहे त्याच्या अबाउटचा या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितलं आहे. म्हणून आपण इथं काय म्हटलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे त्या बॉडीचाच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड प्रोडक्ट ऑफ
mass of the body and square of perpendicular distance between the two parallel axes. मी डेफिनेशन आणखीन एकदा सांगतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एनी ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एनी ॲक्सिस. ओमधून जाणारा ॲक्सिस आहे म्हणून त्याला आपण एनी ॲक्सिस म्हटलं. सीमधून जाणारा ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधून जाणारा आहे म्हणून त्याला आपण आय सी असं म्हटलं. IO इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉईंट, जे आपल्याला काढायचं आहे. परंतु IO हा जो आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा ओ पॉईंटमधून जाणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउटचा आहे. IC मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेम बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास C, परंतु हे दोन्ही ॲक्सिस पॅरलल आहेत असं आपण तिथं त्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. सो आय विल रिपीट द डेफिनेशन ऑफ पॅरल ॲक्सेस थेरम. पॅरल ॲक्सेस थेरम किंवा प्रिन्सिपल ऑफ पॅरल ॲक्सेस थेरम आपण कसं डिफाईन करू शकतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेम बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू पॅरल ॲक्सेस. त्या दोन पॅरल ॲक्सेसमधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर आणि त्याचा मास यांचा प्रोडक्ट असं आपण त्याला डिफाईन करू शकतो. सो लास्टली हाऊ वी कॅन डिफाईन. प्रिन्सिपल ऑफ पॅरल ॲक्सेस थेरम स्टेट्स दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज द सम ऑफ the moment of inertia of the body about an axis passing through its center of mass and product of mass of the body and square of perpendicular distance between the two parallel axes. असा तो थेरम आहे.